ओबीसी आरक्षण काढून देता येणार नाही, कायद्याच्या चौकटीत जे बसेल ते देऊ, मराठ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, एकनाथ शिंदे. मुंबई. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले आहेत. यावेळी भाषण करताना आत्ता मागे हटणार नाही, सरकारने गोळ्या घातल्या तरी चालतील, पण तुम्ही ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडायची नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. आरक्षणाच्या या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना, गोळ्या घालणं हे सरकारचं काम नाही, कुणाचंही आरक्षण कमी न करता कुणालाही नुकसान न होऊ देता जे योग्य आणि शक्य आहे ते सरकार करेल, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली. त्यावेळीच त्यांनी नावं न घेता तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. मराठा समाजाला 10% आरक्षण मी दिलं, कुणबी नोंदी केल्या, मराठा समाजातील कुणबी नोंदी शोधण्याचं काम शिंदे समिती आजही करत आहे. मराठा समाजाला आरक्षण दिलं ते हायकोर्टात टिकलं, मात्र सुप्रीम कोर्टात काही लोकांमुळे ते टिकलं नाही. महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार होतं तेव्हा त्यांनी बाजू मांडायला हवी होती, ती त्यांनी मांडली नाही. राज्यात माझं सरकार आलं तेव्हा मी 10% आरक्षण दिलं, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडली. आपण मराठा समाजाला दिलेलं आरक्षण टिकवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं शिंदे यांनी म्हटलंय. ओबीसी समाजाचं आरक्षण काढून किंवा इतर कुठल्याही समाजाचं आरक्षण काढून मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही. कायद्याच्या चौकटीत जे बसेल ते मिळेलच, जे योग्य आहे, नियमात बसते, त्यासाठी सरकार अजूनही सकारात्मक आहे, अशी स्पष्ट भूमिका एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केली. की समाजामध्ये कुठेही तेढ निर्माण होणार नाही. ओबीसी समाजाचं कुठलंही आरक्षण कमी करून मराठा समाजाला मिळावं अशी मराठा समाजाची देखील भूमिका नाही आहे आणि ती नसावी. परंतु मराठा समाजाला म्हणजे कुणाचंही आरक्षण, ओबीसी समाज असेल, इतर कुठलाही समाज असेल, त्यांचं आरक्षण कमी करून कुठल्याही समाजाला म्हणजे याचं काढून त्याला देणं हे खरं म्हणजे करताही येणार नाही. पण मराठा समाजाला जे जे काही करता आलं ते केलं आहे. यापुढे देखील त्यांनी जे योग्य आहे, जे आपल्याला कायद्याच्या चौकटीत बसून जे देण्यासारखं आहे, कायद्याच्या चौकटीमध्ये नियमामध्ये बसून आपल्याला जे काही न्याय आहे मराठा समाजासाठी ती देण्याची भूमिका सरकारची आजही आहे. आणि म्हणून अनेक योजना ज्या ओबीसी समाजाला जे काही फायदे मिळत आहेत ते देखील मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या ज्या माध्यमातून आर्थिक मराठा समाज जो आहे आर्थिक आणि सामाजिक मागासलेला आहे, त्यामुळेच आपण मराठा समाजाला आरक्षण 10% दिलं आहे आणि ते पुढे देखील टिकवलं पाहिजे ही सरकारची भूमिका आहे. आणि त्या उपर देखील ज्या ज्या काही सूचना येतील त्या सूचना देखील सरकार लक्षात घेईल. परंतु जे योग्य आहे, कायदेशीर आहे, जे नियमात बसणार आहे, अशा प्रकारची जी काही मागणी असेल त्या बाबतीत सरकार आजही सकारात्मक आहे. आमची देखील आणि मुख्यमंत्री महोदयांची आमची चर्चाही झाली की जे काही देणं शक्य आहे, पण कायद्याच्या चौकटीत बसून, नियमामध्ये बसून, कुणाचंही आरक्षण कमी न करता, कुणाचंही नुकसान न करता जे जे काही देणं शक्य आहे ते त्याच्याबद्दल सरकार सकारात्मक. जरांगेचं म्हणणं आहे की गोळ्या झाडल्या तरी हटणार नाही, मात्र एकच दिवसाचं त्यांना आंदोलन करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. जर 5 वाजेनंतर हटली ना तर शिवसेनेची भूमिका सरकार शिवसेनेची काय भूमिका सरकार सरकार म्हणून गोळ्या घालण्याचं काम सरकारचं नाही आहे. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे. म्हणून तर मी सांगतो ना की जे आम्ही दिलं ते जे आज टीका करतायत त्यांनी टिकवलं नाही. त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली पाहिजे की काय भूमिका आहे तुमची यांच्या आंदोलनावर. आणि जेव्हा आम्ही बैठकीला बोलवतो, जेव्हा मी मुख्यमंत्री असताना, तर बाहेर तर खूप काय बोलतात, समाजाला पाठिंबा आणि बैठकीला येत नाहीत. ही असली दुटप्पी भूमिका का घेता? जी भूमिका आहे ती स्पष्टपणे घ्या. आणि म्हणून मराठा समाजाला न्याय देत असताना सरकार त्यांच्यावर कुठलाही अन्याय करणार नाही किंवा मराठा समाजाला न्याय देत असताना इतर कुठल्याही समाजावर अन्याय करणार नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.